नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 3 जून 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूया। लेट्स स्टार्ट। पुढची बातमी बघूयात। मोका चक्रीवादळामुळे म्यानमारमध्ये खूप नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर भारताने म्यानमारमध्ये ऑपरेशन करुणा सुरू केले आहे। या मोहिमेत भारत सरकार म्यानमारला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहे। आता या स्लाइडमध्ये महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशन करुणा। तर ऑपरेशन करुणा हे भारत सरकारद्वारे सुरू केले गेलेले आहे, जे म्यानमारमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहे। आता भारत सरकारचे वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात। फॉर एक्झाम्पल ऑपरेशन गंगा। हे ऑपरेशन गंगा कशासाठी होतं, तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याकरता हे ऑपरेशन गंगा होतं। तसंच दुसरं होतं देवी शक्ती। ऑपरेशन देवी शक्ती होतं अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याकरता। आणि अजून एक ऑपरेशन होतं ते म्हणजे ऑपरेशन समुद्र सेतू, जे कोविड दरम्यान केलं गेलेलं होतं। ते होतं ऑपरेशन समुद्र सेतू, की कोविडमध्ये विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याकरता हे ऑपरेशन समुद्र सेतू होतं। तर हे वेगवेगळे ऑपरेशन्स परीक्षेला विचारले जाऊ शकतात, तर हे महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवायचे। पुढची बातमी बघूयात। दक्षिण आशियाई अंडर-19 टेबल टेनिस स्पर्धा 2023 या इटानगर अरुणाचल प्रदेश येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये भारताने सर्वात जास्त म्हणजे 16 सुवर्ण पदके जिंकली आहेत। या स्पर्धेत भारत, भूतान, नेपाळ, मालदीव, बांगलादेश, श्रीलंका हे देश सहभागी झाले आहेत। तर यात महत्त्वाचे म्हणजे ही स्पर्धा कुठे झाली आहे, इटानगर अरुणाचल प्रदेश येथे झाली आहे। आणि यात भारताने सर्वात जास्त म्हणजे 16 सुवर्ण पदके मिळवली आहेत। पुढची बातमी बघूयात। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रक्तदाब आणि मधुमेहापासून पीडित असलेल्या नागरिकांसाठी 75-25 या उपक्रमाची घोषणा केली आहे। नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर VK पॉल यांनी जागतिक उच्च रक्तदाबाच्या दिवशी म्हणजे 17 मे या दिवशी या उपक्रमाची घोषणा केली। आता डॉक्टर VK पॉल यांच्या अंडर एक अजून समिती स्थापन केली गेलेली होती, ती म्हणजे कोविड-19 साठी लस प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ञ समिती। आता कोविडच्या केसेस मध्ये सापडत असतात, तर ही समिती यासाठी महत्त्वाची आहे आणि परीक्षेला समितीवर आणि त्यांच्या अध्यक्षांवर प्रश्न विचारले जातात, म्हणून ही समिती महत्त्वाची आहे। आता हा उपक्रम म्हणजेच 75-25 हा उपक्रम केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारत आणि जागतिक आरोग्य संघटनेचा संयुक्त उपक्रम आहे। पुढची बातमी बघूयात। ब्रिटन आणि नेदरलँड्स या 2 देशांनी इंटरनॅशनल कोअलिशन उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमाअंतर्गत दोन्ही देश युक्रेनला F-16 लढाऊ विमान उपलब्ध करून देणार आहे। आता युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरू आहे आणि युक्रेनला हत्यारांची गरज आहे। युद्धात त्यांना हत्याराची गरज आहे, तर त्यासाठी युक्रेनला हे दोन्ही देश म्हणजे ब्रिटन आणि नेदरलँड F-16 लढाऊ विमान उपलब्ध करून देणार आहे। तर हे F-16 लढाऊ विमान कुठला देश तयार करतो, तर अमेरिका हा F-16 लढाऊ विमान तयार करतो। पुढची बातमी बघूयात। उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बनारस हिंदू विद्यापीठाच्या संकुलात आयोजित करण्यात आलेल्या 3ऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022चा समारोप झाला। खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा 2022 UP ही स्पर्धा सर्वोच्च शैक्षणिक स्तरावरील भारताच्या सर्वात मोठ्या बहुक्रीडा कार्यक्रमाची 3री आवृत्ती होती आणि 12 दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त विद्यापीठांचे
4,000 पेक्षा जास्त खेळाडू 21 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले होते. या क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला 26 सुवर्ण, 17 रौप्य आणि 26 कांस्य पदकांसह विजेते घोषित करण्यात आले. यामुळे पंजाब विद्यापीठाला ओदिशा येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतले विजेतेपद पुन्हा मिळाले आहे, जे त्यांनी दुसऱ्या आवृत्तीमध्ये जैन विद्यापीठाकडून पराभूत झाल्यामुळे गमावले होते. तर आता यात महत्त्वाचे म्हणजे पहिली जी आवृत्ती होती खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांची ती झालेली होती ओडिशा येथे, ती जिंकलेली होती पंजाब विद्यापीठाने. दुसरी आवृत्ती झाली होती कर्नाटकमध्ये, जी जिंकली होती जैन विद्यापीठाने. आणि आता तिसरी आवृत्ती झाली आहे उत्तर प्रदेशमध्ये, जी जिंकलेली आहे परत चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाने. अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांनी 24 सुवर्ण, 27 रौप्य आणि 17 कांस्य पदक मिळवले आहे. तर कर्नाटकच्या जैन विद्यापीठाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांनी 16 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदक मिळवले आहे. या कार्यक्रमात या विद्यापीठांना ही पदके प्रदान करण्यात आली आहे. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील इयत्ता 8वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय देव शहाने 2023ची अमेरिकेतील स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी ही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा नुकतीच जिंकली आहे. स्पर्धा मेरीलँड येथील नॅशनल हार्बर येथे झाली. त्याला विजेतेपदासाठी सॅमोफाईल या वालुकामय भागातील वनस्पती सदृश्य सजीवाच्या नावाचे स्पेलिंग विचारले गेले होते. तर या स्पर्धेमध्ये देव शहाला सॅमोफाईल चे स्पेलिंग विचारले गेले आणि हे स्पेलिंग सांगून त्याने ही स्पर्धा जिंकली. नॅशनल स्पेलिंग बी ही राष्ट्रीय स्पर्धा 1925 मध्ये सुरू झाली, जी 9 वृत्तपत्रांनी एकत्र येऊन सर्वप्रथम आयोजित केली. 1985 मध्ये ही स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय होते बालू नटराजन. पुढची बातमी बघूयात. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संशोधन आणि विकास आस्थापना R&D या प्रयोगशाळेच्या संचालकपदी डॉक्टर मकरंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर जोशी यांनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये PhD प्राप्त केली आहे. ते ऑगस्ट 2000 मध्ये R&DE अभियंता या प्रयोगशाळेत रुजू झाले. R&DE मध्ये विविध तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादने विकसित करण्यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे. आता बघूया DRDO बाबत माहिती. DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. DRDO ही भारत सरकारची एक संस्था आहे. ही संस्था देशाच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. DRDOचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. या संस्थेची स्थापना सन 1958 मध्ये झाली. DRDO भारताच्या संरक्षणासंबंधित संशोधन करते आणि देशासाठी संरक्षण उपकरणे तयार करते. बलस्य मूलम विज्ञानम हे DRDOचे ब्रीदवाक्य आहे. पुढची बातमी बघूयात. सहारा इंडिया लाईफ इन्शुरन्स या दिग्गज कंपनीचा जीवन विमा व्यवसाय SBI लाईफ इन्शुरन्समध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. याची पुष्टी नुकतीच विमा नियामक आणि विकास प्राधिकरण IRDAI केली आहे. पुढची बातमी बघूयात. गपशप या कंपनीने फीचर फोन धारकांसाठी GS पे नावाने UPI ॲप तयार केले आहे. आता फीचर फोन म्हणजे कुठले फोन, तर साधे फोन. हे ॲप फीचर फोन धारकांसाठी असल्यामुळे याला इंटरनेटची आवश्यकता असणार नाही. हे ॲप SMS आणि IVR इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्सचा वापर करेल. हे ॲप UPI 123 पे वर आधारित आहे. तर काय आहे UPI 123 पे?
हे UPI 123 पे ही देय प्रणाली भारतीय रिझर्व्ह बँक आणि NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी सुरू केली आहे. यात वापरकर्ते हे इंटरनेटचा वापर न करता UPIचा वापर करून देयके भरू शकतात. ही सुविधा ॲप बेस्ड पेमेंट, प्रॉक्झिमिटी साऊंड बेस्ड पेमेंट आणि मिस कॉलद्वारे पेमेंट करू शकतात. तर यात महत्त्वाचे म्हणजे गपशप या कंपनीने GSPay नावाने UPI ॲप तयार केले आहे. ते कुणासाठी तर फीचर फोन धारकांसाठी आहे. पुढची बातमी बघूयात. विमा वाहक हा उपक्रम IRDAIने सुरू केला आहे. याचा उद्देश 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे ध्येय साध्य करणे हा आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत एक विमा वाहक असेल जो सर्व प्रकारच्या विमा सेवांसाठी जबाबदार असेल. या योजनेत महिलांना विमा वाहक बनवण्यावर भर देण्यात आला आहे. आता खेड्यापाड्यामध्ये बऱ्याचशा घटकांपर्यंत विमा सेवा पोहोचलेली नाहीये. तर या खेड्यापाड्यातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत विमा ही सेवा पोहोचवण्याकरता विमा वाहक हा उपक्रम IRDAIने सुरू केलेला आहे. तर हा उपक्रम सुरू केलेला आहे IRDAIने. IRDAI म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. याच्याबद्दल माहिती आपण पुढे बघणार आहोत. आता बघूयात IRDAI बाबत माहिती. भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगाचे नियमन आणि परवाना देण्याचे काम तिच्याकडे आहे. त्यांची स्थापना विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 भारत सरकारने पारित केलेल्या संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली. 1993 मध्ये विमा क्षेत्रात सुधारणा व्हाव्यात यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. विमा सुधारणा समिती 1993चे अध्यक्ष हे RN मल्होत्रा हे होते. मल्होत्रा समितीने अनेक शिफारशी मांडल्या. त्यापैकी एक शिफारस म्हणजे विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करावे. अशा अनेक तरतुदी केलेल्या होत्या. त्यानुसार पुढील काळात 1996 मध्ये विमा नियामक प्राधिकरण नावाने एक संस्था सरकारने सुरू केली. 1999 मध्ये IRDAI कायदा मंजूर करण्यात आला. 19 एप्रिल 2000 रोजी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाची स्वायत्त संस्था म्हणून स्थापना झाली. विमा घेतलेल्या लोकांचे हित जोपासण्याचे आणि त्यांच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट IRDAIचे असते. विमा उद्योगात प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी त्यामध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी IRDAI कार्यरत असते. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.